मंदारची कंपनी त्याला 5 वर्षासाठी अमेरिकेमध्ये पाठवणार होती. मंदार कंपनीमध्ये खूप चांगल्या पोस्टवर होता. त्याचे सर्व काही त्यावरच अवलंबून होते, म्हणून त्याला अमेरिकेला जाणे भागच होते. परंतु त्याच्या अमेरिकेला जाण्यामुळे भारतात त्याच्या कुटुंबाची मात्र वाताहत होणार होती. मंदारची बायको वर्षा, जी जिल्हा कोर्टमध्ये जज होती, ती आतापर्यंत त्याच्याबरोबर राहत होती. तिने मंदारला सांगितले की तुला अमेरिकेला जायचे तर तू जाऊ शकतोस. तू इथे होतास म्हणून मी तुझ्या आईबाबांबरोबर म्हणजेच उषाताई व श्यामराव यांच्यासोबत राहत होते. परंतु यापुढे तू अमेरिकेत गेल्यानंतर मला त्यांच्यासोबत राहण्याची इच्छा नाही की कुठले मतलब नाही. त्यांच्याशी मी कुठलाही प्रकारचा संपर्क ठेवणार नाही. मी मुलांना घेऊन माझ्या सरकारी घरामध्ये राहायला जाईल. असं नको करूस वर्षा. मला मान्य आहे की मम्मी पप्पा तुझ्याबरोबर खूप वाईट वागले आहेत, परंतु ते आता म्हातारे झाले आहेत. ते एकटे कसे राहतील? तेव्हा वर्षा बोली, मला त्याच्याशी काही देणे घेणे नाही. तुला तर माहीतच आहे की मला तुझ्या आईवडिलांशी काही लगाव नाही. त्यांनी त्रास आणि दुःखाशिवाय मला कधी काही दिलेच नाही. तू त्यांचा मुलगा आहेस, तेव्हा तू तुझं कर्तव्य निभाव. मी तुझी बायको आहे म्हणून मी तुझ्याबरोबर या घरात तुझ्या आईवडिलांबरोबर राहत होते, परंतु तू आता परदेशात चालला आहेस तर मला या घरात राहण्यामध्ये काही देणं घेणं नाही. मी तुझ्या आईवडिलांकडून आतापर्यंत काही घेतलेलं नाही. त्यांनीही कधी मला किंवा माझ्या मुलांना काही दिलेलं नाही. माझ्या मुलांसाठी किंवा माझ्यासाठी सुद्धा त्यांनी आतापर्यंत काहीही केलेलं नाही. आणि मी इतकी महान नाही की ज्या लोकांनी मला रडवलं आहे त्याच लोकांची मी म्हातारपणात सेवा करेल. कारण काय तर त्यांचा मुलगा परदेशात चालला आहे म्हणून. तर असं होणार नाही. तुझे आईवडील आहेत, तू काय करायचं ते बघ. मी आपल्या मुलांना घेऊन सरकारी घरामध्ये राहायला जात आहे. मंदारला चांगलेच माहीत होते की वर्षा कुठल्याही परिस्थितीत इथे राहणार नाही. त्याला हे पण माहीत होते की वर्षा तिच्या जागी योग्यच आहे. त्याच्या आईवडिलांचे कर्मच असे होते. मंदार बिचारा धर्मसंकटात सापडला होता. आपल्या आईवडिलांना त्याने सर्व काही सांगितले आणि असेही सांगितले की तो जर नोकरीसाठी अमेरिकेत गेला नाही तर त्याला कंपनी कामावरून काढून टाकेल आणि नोकरी जर गेली तर आपल्याला खूप कठीणाईचा सामना करावे लागेल. वर्षा काय त्या घरात राहायला तयार नव्हती. ती त्या घरात राहायला का तयार नाही ही बाब उषाताई व श्यामराव यांना चांगलीच माहीत होती. कारण केलेले कर्म आपल्याला भोगावेच लागणार आहेत आणि मंदारचे जाणे पण महत्त्वाचे आहे. त्यामुळे उषाताई व श्यामराव मंदारला म्हणाले की तू जा, इतकी काळजी करू नकोस. जेवणाचा तर प्रश्न आहे, आम्ही करू काहीतरी व्यवस्था. मंदार 5 वर्षासाठी अमेरिकेला निघून गेला आणि त्याच दिवशी वर्षा आपल्या मुलांना घेऊन सरकारी घरामध्ये राहायला गेली. त्या घरात आता उषाताई व श्यामराव दोघेच राहिले. एक दिवस तर त्यांचा तसा व्यवस्थित गेला, परंतु एवढ्या मोठ्या घरामध्ये या वयामध्ये एकटे राहणे त्यांना काही चांगले वाटत नव्हते. घरामध्ये त्यांनी कामासाठी नोकर चाकर ठेवले होते, परंतु ते ठराविक वेळी येऊन त्यांचे काम करून निघून जात असत. परंतु दिवसभर मात्र ते घर त्यांना खायला उठत असते. त्या दोघांचे वय 68 ते 70 वर्षाच्या आसपास पुढे गेले होते. त्यांना जास्त वेळ TV बघायचा पण कंटाळा येत असे. वयामुळे ते जास्त बाहेर फिरायला पण जाऊ शकत नव्हते, कारण की उषाताईंना कमरेचे दुखणं होते तर श्यामरावांना गुडघेदुखी होती. ते काही करून पण शकत नव्हते. मंदार तर आता 5 वर्षानंतर येणार होता. 5 वर्ष असं एकट्याने जगायचं हा विचार करूनच त्यांना कसं तरी होत होते. श्यामरावांना चांगली पेन्शन मिळत होते, त्यामुळे पैशाची काही कमी नव्हती. शेवटी त्यांनी मजबूर होऊन एक निर्णय घेतला. उषाताई व श्यामराव यांनी आपल्या घराला कुलूप लावले व ते वृद्धाश्रममध्ये राहण्यास गेले. कारण तिथे त्यांना त्यांच्याबरोबरचे भरपूर मित्र मैत्रिणी मिळतील, म्हणजे त्यांचा वेळही चांगला जाईल व हे असे दिवसभर घर खायला उठते ते पण होणार नाही. वृद्धाश्रमात गेल्यानंतर सुरुवातीचे 1-2 दिवस उषाताई व श्यामरावांना खूप उदास वाटत होते. त्यांना तिथे चांगले वाटत नव्हते. तेथे वृद्ध लोकांनी सांगितले की आपल्या घराला पूर्णपणे विसरून जा. मुलं सुना तर असेच असतात, म्हातारे झाले की आईवडिलांना वृद्धाश्रमामध्ये पाठवून देतात. अशा प्रकारे तेथे वृद्ध लोक मुलं व सुनांना नाव ठेवत बसत. परंतु उषाताई व श्यामराव त्यांना म्हणत असत, नाही असं काही नाही, आमचा मुलगा तर खूप चांगला आहे, परंतु ऑफिसच्या कामासाठी त्याला 5 वर्षासाठी अमेरिकेला जावे लागले म्हणून आम्ही इथे आलो आहे. तेव्हा सगळ्यांचे म्हणणे असे की सून तर असेलच ना, का ती पण मुलगा गेला म्हणून तुम्हाला सोडून गेली? हे असंच करतात आजकालच्या मुलं सुना. यावर मात्र उषाताई व श्यामराव काही बोलत नसत. त्याचे उत्तर मात्र त्यांच्याकडे नव्हते. तेव्हा दुसरे वृद्ध त्यांना सांगत की जर तुमच्याजवळ काही संपत्ती असेल तर तुम्ही अजिबात आपल्या मुलाला व सुनेला देऊन टाकू नका. त्याऐवजी इथं वृद्धाश्रमाला दान करून टाका.
तेव्हा शामराव व उषाताई बोलत असत, आमच्याजवळ संपत्ती तर खूप आहे, परंतु माझ्या मुलाला त्याची काही लालच नाही, कारण की त्यांच्याकडे पण भरपूर संपत्ती आहे, पैसा आहे. आमच्याबरोबर जे काही आता होत आहे ते आमच्याच कर्माचे फळ आहे. यापेक्षा जास्त काही ते बोलत नसत आणि वृद्धाश्रममध्ये कधीच ते आपल्या मुलगा व सुनेबद्दल वाईट बोलत नसत, जसं की इतर वृद्ध लोक त्यांच्या मुलाबद्दल काही पण बोलत बसत. असे करत करत 1 महिना निघून गेला. आता उषाताई व शामराव त्या वृद्धाश्रममध्ये बऱ्यापैकी स्थिरावले होते. आता त्यांचे मन लागत होते. मंदार त्यांना अधूनमधून फोन करत असे, त्यांची खाली खुशाली विचारत असे. त्यांनी मंदारला सांगितले होते की ते वृद्धाश्रममध्ये राहण्यास आले आहेत. त्यांना सर्व प्रकारच्या सुखसोयी आहेत. इथे राहायला महिन्याला पैसे लागतात, ते आम्ही भरू शकतो, काही अडचण नाही. दर महिन्याला पैसे भरतो, त्या हिशोबानुसार इथे सर्व प्रकारच्या फॅसिलिटी आम्हाला मिळतात. वृद्धाश्रम चालण्यासाठी पैसे तर भरावेच लागणार ना. पैसे भरतो त्यानुसार इथे त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. मंदारच्या मनात असूनही तो त्यांच्यासाठी काहीच करू शकत नव्हता किंवा वर्षाला पण काही समजावून सांगू शकत नव्हता. आईवडिलांची सेवा कर म्हणून मंदारला वाटत असे की कधी एकदा 5 वर्ष निघून जातात व मी परत भारतामध्ये जाऊन माझ्या आईवडिलांना त्यांच्या घरात राहायला घेऊन जातो. एके दिवशी वृद्धाश्रमात सकाळी सर्व लोक एका खोलीच्या बाहेर उभे होते. शामराव व उषाताईंनी विचारले की काय झालं आहे. तेव्हा सर्वांनी सांगितलं की या खोलीमध्ये खूप दिवसापासून एक वृद्ध महिला राहत होती. माहीत नाही किती वर्ष इथेच राहत आहे, कधीपासून इथे राहायला आली आहे ते सुद्धा माहीत नाही. तिचा आज मृत्यू झाला आहे. तिचं वय जवळपास 95 वर्ष होते. कधी कधी तिला तिची मुलगी भेटायला येत असे, पण ती सुद्धा खूप वयस्कर आहे. त्यांच्या मुलीला सांगितले आहे व ती इकडे यायला निघाली आहे. दुसऱ्या शहरातून येत आहे, त्यामुळे तिला यायला थोडा वेळ लागेल. शामरावने आतमध्ये जाऊन पाहिलं तर ते एकदम हादरून गेले. त्यांनी लगेचच उषाताईंना आत बोलावले. शामराव व उषाताईंना समोर श्यामल आईचे प्रेत दिसत होते. आता शामराव व उषाताई मात्र जोरात रडू लागले व म्हणू लागले की आम्हाला आमच्या कर्माचे फळ मिळणारच होते. आम्ही स्वतःच आज इथे पोहोचलो आहोत की जिथे आम्ही आमच्या आईला पाठवलं होतं. कुणाला काही समजतच नव्हतं काय चाललं आहे. शामरावांनी वृद्धाश्रमातील कार्यालयात जाऊन बोलणे केले व श्यामल आईचे अंतिम संस्कार करण्याची परवानगी मागितली, परंतु कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले की आम्ही तुम्हाला अशी परमिशन देऊ शकत नाही. खूप वर्षापूर्वी या महिलेला त्यांचा मुलगा व सुनेने इथे वृद्धाश्रमात सोडले होते. त्यांना सोडते वेळेस एकाच वेळी खूप मोठी रक्कम त्यांच्या मुलांनी इथे जमा केली होती, त्यामुळे ती पाहिजे तितके दिवस या वृद्धाश्रमात राहू शकत होती. परंतु तिचा मुलगा व सून त्यानंतर तिला कधी भेटायलाही आले नाहीत किंवा तिची काही खबरबातही घेतली नाही. मी काही त्यावेळेला आश्रमात कामाला नव्हतो. त्यावेळेचे सर्व कर्मचारी रिटायर झाले आहेत. परंतु ही काय माहीत आहे की आई किती वर्षापासून या आश्रमात राहते आहे. हा पण त्यांची एक मुलगी आहे. ती त्यांना अधूनमधून भेटायला येत असते, त्यामुळे ती आल्याशिवाय त्यांच्या परवानगीशिवाय आम्ही कोणालाही अंतिम संस्कार करण्याची परवानगी देऊ शकत नाही. ती येणार आहे, काही वेळातच ती पोहोचेल. ती आल्यानंतर तुम्ही तिच्याशी बोलू शकता. थोड्या वेळातच त्यांची मुलगी मनीषा तिथे आली होती व आपल्या आईच्या प्रेताजवळ बसून रडत होती. तिला वाटून गेले आई एकदाची शांत झाली, मिळाली एकदाची तिला मुक्ती. खूप त्रास कष्ट सहन केले आहेत तिने या जीवनात. तेवढ्यात शामराव व उषाताई मनीषाच्या जवळ आले व तिला म्हणाले, मनीषा, मी आईचे अंतिम संस्कार करू शकतो का? आवाज ऐकून मनीषाने वर पाहिलं तर शामरावाला पाहून ते हैराण झाले. तिने लगेच त्यांना ओळखले की तिच्यासमोर तिचा भाऊ शामराव व वहिनी उषाताई उभे आहेत, जे आपल्या आईचे मुलगा व सून आहेत. मनीषा म्हणाली, आज आईच्या मृत्यूनंतर तुम्हाला दोघांचा तिची आठवण आली. इतक्या वर्षात तुम्ही एकदाही तिची विचारपूस केली नाही. तुम्हीच तर आईला 30 वर्षापूर्वी तिची सर्व संपत्ती घेऊन वृद्धाश्रमात हाकलून दिले होते आणि आता काय न्यायला आला आहात? काही पाहायला आला आहात काय? आता आईजवळ काही शिल्लक आहे का काय ते? असे म्हणून मनीषा खूप रडू लागली. तेव्हा उषाताई व शामराव म्हणाले, असे काही नाही मनीषा, आम्हाला तर आमच्या कर्माचं फळ मिळतच आहे. आम्हाला तर माहीत पण नव्हतं की आई याच आश्रमात आहे म्हणून. कित्येक वर्षापूर्वी आम्ही सोडलं होतं तिला इथं, परंतु आम्ही विसरून गेलो की तिला या वृद्धाश्रमामध्ये सोडले आहे म्हणून. परंतु काळाचा महिमा बघ, आम्हाला दोघांना सुद्धा याच वृद्धाश्रममध्ये यावे लागले आणि आज सकाळीच आम्हाला समजलं की खोलीमध्ये कोणीतरी वृद्ध महिला मरण पावलेली आहे म्हणून. आणि आम्ही तिला पाहण्यासाठी आत आलो तर समोर
आम्हाला आई दिसली. खूप चुका केल्या आहेत आम्ही मनीषा, आणि आम्हाला आमच्या पापाची शिक्षाही मिळत आहे. आणि आता आम्हाला आमचे पाप सुधारण्यासाठी एक संधी मिळत आहे. ती आमच्याकडूनही हिरावून घेऊ नकोस. आम्हाला आईचे अंतिम संस्कार करण्याची इच्छा आहे. मनीषा म्हणाली, करा तुम्ही आईचे अंतिम संस्कार. कदाचित तुमचे थोडे तरी पाप कमी होईल. वृद्धाश्रमात कोणाला काही समजेना काय झाले होते आणि शामराव व उषाताई काय बोलत आहेत ते. शामराव व उषाताईंनी आईचे अंतिम संस्कार पार पाडले व त्यानंतर मनीषाही आपल्या घरी निघून गेली. आता शामराव व उषाताई आपल्या भूतकाळातील आठवणीमध्ये गेले होते. त्यांना मागची एक ना एक गोष्ट आठवायला लागली होती. आसपासचे वृद्ध लोक त्यांना येऊन म्हणत होते, तुम्ही एका वृद्ध महिलेचे अंतिम संस्कार करून खूप चांगले काम केले. तुम्ही लोक खरोखरच खूप चांगले आहात. शामरावांना लोकांचे असे बोलणे सहन होईना. त्यांचे मन त्यांना आतल्या आत खात होते. ते म्हणाले की मी अजिबात चांगला माणूस नाही, खूप नीच आणि घटिया माणूस आहे. तुम्हा लोकांना काहीच माहीत नाही आमच्याबद्दल. आश्रमात येणारे सर्व लोक फक्त त्यांच्या मुलांनी दिलेल्या त्रासामुळेच आश्रमात येतात असे नाही. आमच्यासारखे नीच लोक पण असतात, ज्यांनी आपल्या आईवडिलांना पण त्रास दिला व आपल्या मुलाला व सुनेला पण त्रास दिला, आणि ईश्वराने त्यांना त्यांच्या कर्माची फळ भोगण्यासाठी इथे पाठवले आहे. आम्ही खूप वाईट लोक आहोत. आमचे मुलगा व सून खूप चांगले आहेत व आमचे आईवडील खूप चांगले लोक होते. वाईट आणि चुकीचे तर आम्ही लोक होतो, आणि या गोष्टीचा स्वीकार करण्यास आम्हाला काही संकोच नाही. यांचे असे बोलणे ऐकून आश्रमातील सर्व कर्मचारी व वृद्ध त्यांच्या जवळ येऊन बसले. ते म्हणाले, उषाताई, शामराव, तुम्ही थोडंसं तुमचं मन हलकं करा. आता सांगा, काय झालं होतं तुमच्याबरोबर? काय केलं होतं तुम्ही लोकांनी असं? तेव्हा शामराव बोलू लागले, माझ्या आईवडिलांनी मला खूप चांगल्या प्रकारे सांभाळलं, चांगलं शिकवून सवरून मोठं केलं. मला चांगली नोकरी सुद्धा मिळाली. माझी बहीण मनीषाचे सुद्धा लग्न आईवडिलांनी चांगल्या घरात करून दिले. मनीषा म्हणजे आता आलेली त्या वृद्ध महिलेची मुलगी होती. ती माझी सख्खी बहीण होती. आश्रमातील सर्व लोक हैराण झाले. शामराव म्हणाले, हैराण होण्याची काहीच गरज नाही. जिचा मी असा अंतिम संस्कार केला ती माझीच आई होती. तिने मला जन्म दिला होता. शामराव पुढे म्हणाले, मला चांगली नोकरी मिळाल्यानंतर माझे लग्न या उषाबरोबर झाले. उषा पहिल्यापासूनच खूप भांडखोर व दबंग स्वभावाची होती. तिने घरात येताच सर्व काही घरातील अधिकार ताब्यात घेतले. तिला सर्व काही तिच्या मनाप्रमाणे करायचे होते. घरात ते अधिकार चालवू लागली. माझे आईवडील खूप साधे सरळ होते, परंतु उषा तेज तरार टाईप मुलगी होती, आणि तिच्या सोबतच मी सुद्धा खूपच धूर्त आणि चलाक स्वभावाचं होतो. मी आणि उषाने मिळून आईवडिलांची संपत्ती आमच्या नावावर करून घेतली. त्यानंतर माझी बहीण मनीषाचे माहेर येणे आम्ही बंद करून टाकले, कारण की उषाला तिचे माहेर येणे आवडत नव्हते. या काही दिवसात माझ्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर माझी आई एकटी पडली. वडिलांच्या मृत्यूनंतर उषाला जणू काही खुले साम्राज्यच मिळाले आणि तिने आईचे जगणे मुश्किल करून टाकले. त्यानंतर काही दिवसांनी तिने म्हटले की ती आईला आता आपल्या घरात ठेवू इच्छित नाही. तसं तर त्यांची काही आवश्यकता आहे या घरात, आणि त्यावेळी मी सुद्धा तिच्या मध्ये हो मिसळलं, आणि आम्ही त्यावेळी आईला इथे वृद्धाश्रममध्ये सोडलं. माझ्याकडे भरपूर पैसा होता, त्यामुळे आम्ही एकदाच भरपूर पैसे या आश्रमात भरले, ज्यामुळे आयुष्यभर आई इथे राहू शकली. आणि त्यानंतर मात्र आम्ही दुष्ट लोक आईला कधीही भेटण्यासाठी आलो नाहीत. हे सर्व ऐकून आश्रमातील सर्व लोक हैराण झाले, परंतु उषाताई व शामरावच्या डोळ्यात अश्रू होते. ते म्हणाले, आम्हाला आमच्या कर्माची शिक्षा मिळाली आहे. ज्या आश्रमात आमची आई राहत होती त्याच आश्रमात राहायला आम्ही पण आलो. उषाताई पुढे म्हणाल्या की अशा प्रकारे काळ पुढे जात होता. आमचा मुलगा मंदार मोठा झाला होता. त्याला चांगली नोकरी सुद्धा मिळाली होती. मंदारच्या लग्नामध्ये आम्ही सून वर्षाच्या माहेरकडून खूप मोठा हुंडा घेतला होता, परंतु मी पहिल्यापासूनच खूप भांडखोर व दबंग स्वभावाची महिला होती. मी माझ्या सुनेला एक दिवस सुद्धा कधी सुखाने राहू दिले नाही. मी माझ्या सासू बरोबरही वाईट वागले व माझ्या सुनेबरोबरही सुद्धा. मी तिला कधी सुखाने खाऊ दिले नाही की घरात कधी सुखाने आराम करून दिला नाही. मी तिला सतत काही ना काही कामात गुंतवून ठेवत असे. बिचारी कसं तरी जीवन जगत होती. मुलाला मात्र आम्ही खूप प्रेम दिलं व त्याला आपल्या इतकं जवळ ठेवलं की तो आमच्याशिवाय जगण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही, परंतु तो आपल्या पत्नीवर सुद्धा भरपूर प्रेम करत होता.
मुलाला आम्ही असं मजबूर करून ठेवलं होतं की जर तो आम्हाला सोडून गेला तर आम्ही त्याच्याशिवाय जगणार नाही. त्यामुळे तो आमच्या दोघात व पत्नीच्या मध्ये फसला होता. त्याच्या पत्नीला मात्र आम्ही एवढे जलील केलं होतं की बिचारी सारखं रडत असे. या काळात माझी सून 2दा गर्भवती झाली. पूर्ण 8 महिन्यामध्ये मी तिच्याकडून भरपूर काम करून घेतले व 9व्या महिन्यामध्ये तिला डिलिव्हरीसाठी माहेरी पाठवले, कारण 9व्या महिन्यामध्ये तिला काही काम करता येणारच नव्हते आणि तिच्या बाळाचे व तिचे मला काही करावे लागू नये या विचाराने मी तिला माहेरी पाठवत असे. डिलिव्हरी झाल्यानंतर माहेरी तिची आई बाळाची व तिची व्यवस्थित काळजी घेऊन तिला तंदुरुस्त करत असे. तेव्हाच मी तिला इकडे माहेरीवरून सासरी बोलवून घेत असे, म्हणजे ती आली की लगेच घरातले काम करू लागेल व मी तिच्यावर हुकूमत गाजवेल. मी कधीच माझ्या सुनेला सुखाने घास खाऊ दिला नाही की तिला सुखाने आराम करू दिला नाही. मी आजपर्यंत कधीच माझ्या नातवांची मालिश सुद्धा केली नाही. माझ्या सुनेला सतवायला आणि रडवायला कसं काय माहीत, पण मला खूप मज्जा वाटत असे. असं करत करत मंदार व वर्षाच्या लग्नाला 5 वर्ष झाले होते आणि त्यांना 2 मुले झाले होते. वर्षा अभ्यासामध्ये खूप हुशार व बुद्धिमान होती आणि याबाबत मला काही सुद्धा माहीत नव्हते. नाहीतर मी ती घटिया स्त्री होते की मी तिला पुढे जाऊनच दिले नसते. काही ना काही मार्गात अडथळा आणलाच असता. दिवसभर मी तिला खूप त्रास देत असे व तिला कधी सुखाने राहू देत नसे, परंतु रात्री ती आपल्या खोलीत जाऊन अभ्यास करत असे. या गोष्टीची मला अजिबात माहिती नव्हती. आपल्या मेहनतीच्या जोरावर तिने 3 वर्षापूर्वी PS ची परीक्षा उत्तीर्ण केली आणि ती जज झाली. हे मला माहीत झाल्यावर मात्र मी घरात खूप गोंधळ घातला आणि सांगितले की वर्षा नोकरी करणार नाही, परंतु वर्षा तिच्या मतावर ठाम होती. मी तिच्यावर केलेल्या अत्याचारामुळे ती दगडासारखी मजबूत झाली होती आणि खूप हुशार पण झाली होती. तिने स्पष्ट शब्दात सांगितले की नोकरी तर मी करणारच आहे, भलेही त्यासाठी मंदार बरोबर घटस्फोट का घेणा होईना. यापुढे ती कुठलाच अत्याचार सहन करणार नाही. यापूर्वी तर तिचे रूप आम्ही कधी पाहिलेच नव्हते. मंदारने पण वर्षाची साथ दिली. मंदार म्हणाला, आई, तिने स्वतःच्या मेहनतीवर मोठे पद प्राप्त केले आहे, तेव्हा तिला अडवण्याचा आपल्याला काही एक अधिकार नाही. हे तिचे जीवन आहे, ती स्वतंत्र आहे. तिला जे पाहिजे ते पण करू दे. आणि आई बाबा, माझे जेवढे तुमच्यावर प्रेम आहे तेवढे तिच्यावर पण आहे. मला खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे की तुम्ही वर्षावर काही कमी अत्याचार केले नाहीत, परंतु वर्षा एक शब्दही न बोलता सर्व सहन करत राहिली. जर तुम्हा लोकांना वाटत असेल की यापुढे सर्व काही व्यवस्थित चालावे तर वर्षाचे मागे लागणे तुम्ही सोडून द्या आणि तिला हवे तसं नाही केलं तर ती आता ज्वालामुखी बनली आहे आणि तो जर फुटला तर तिच्या आक्रोशाच्या ज्वाला फुटतील व सर्व काही जळून खाक होईल. मला आणि शामरावांना समजून चुकले होते की आता आपला जोर वर्षावर चालणार नाही. तिला सरकारी घर मिळाले होते आणि तिला तिथे जाऊन राहण्याची इच्छा होती, परंतु ती सुद्धा मंदारवर प्रेम करत होती, कारण मंदारने तिला प्रत्येक क्षणात सोबत दिली होती. म्हणून ती केवळ मंदारसाठी त्याच्या घरात म्हणजेच आमच्या घरात राहत होती. आता मात्र ती आमचे काही बोलणे ऐकून घेत नव्हती. आता ती जज बनली होती आणि आम्ही पण आता तिच्या नादी जास्त लागत नव्हतो. परंतु याच काळात नेमका आमच्या मुलाला 5 वर्षासाठी कंपनीने अमेरिकेला पाठवायचे ठरवले. त्याच्या नोकरीचा प्रश्न होता, त्यामुळे त्याला जाणे भागच होते. परंतु वर्षाने स्पष्ट सांगितले की तो अमेरिकेला गेल्यानंतर ती त्याच्या आईवडिलांजवळ राहणार नाही, त्यांची काही काळजी घेणार नाही. तिला आमच्याशी काही देणं घेणं नव्हतं. त्यामुळे ती आपल्या मुलांना घेऊन सरकारी घरामध्ये राहण्यास गेली. आम्ही मात्र आता तेवढ्या मोठ्या घरात एकटे राहू शकत नव्हतो. म्हणून आम्ही घराला कुलूप लावले व इथे वृद्धाश्रमात राहण्यासाठी आलो. परंतु आम्ही इथे वृद्धाश्रम राहण्यासाठी आलो हे आमच्या कर्माचेच फळ होते. मी आमच्या आईला असे वृद्धाश्रमात पाठवले होते आणि काळाचा महिमा बघा, आम्ही स्वतःच वृद्धाश्रमात आलो. उषाताई रडत रडत म्हणाली, मी एका आईला तिचा मुलगा व नातवापासून वेगळे केले होते, परंतु आज माझा मुलगा सुद्धा नियतीने माझ्यापासून दूर केला आणि आमच्या नातवंडापासून सुद्धा आम्ही दूर आलेलो आहोत. आम्हाला आमच्या कर्माची एक एक शिक्षा मिळालेली आहे. खरं तर आमचा संपूर्ण भरलेला परिवार आहे, तरी सुद्धा आम्ही एकटे आहोत. देवाच्या कृपाने आमच्याजवळ पैशाची कमी नाही, परंतु त्या पैशाच्या जोरावर आम्ही आमचे कुटुंब एकत्र जोडू शकत नाही. आम्हाला आमच्या कर्माचे फळ मिळालेले आहे. म्हणूनच आम्ही नेहमी सांगतो की वृद्धाश्रमात येणारा प्रत्येक वृद्ध हा फक्त मुलगा व सुनेने दिलेल्या त्रासामुळेच येतो असे नाही, तर काही वृद्ध आमच्यासारखे कुकर्मी असतात, ज्यांच्या त्रासामुळे मुलगा व सून त्यांना सोडून गेलेले असतात.
त्यामुळे नाण्याच्या दोन्ही बाजू पाहिल्याशिवाय कुठलाही तर्क लावत जाऊ नये. आमचा मुलगा व सून खूप चांगले आहेत, चुकीचे तर आम्ही आहोत असे म्हणून शामराव व उषाताई जोरात रडू लागले. हे सर्व ऐकून काही वृद्ध हैराण झाले तर काही आपल्या भूतकाळात हरवून गेले. त्यांना सुद्धा आपला भूतकाळ व आपले कर्म आठवू लागले होते. धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.